अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करत असतो. कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामींच्या सेवेत येत असतो. कोणी कोणाचं ऐकून येत असतो, तर कोण मोबाईलवरती व्हिडिओ बघून येत असतं, तर कोण आपली आई सेवा करतं, सासू सेवा करतं, नवरा सेवा करतो, बहीण सेवा करतो, म्हणून आपण सेवेत येत असतो. तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून किंवा कोणाच्या ना कोणाच्या रूपातून आपल्याला हे समजतंच आणि आपण स्वामींच्या सेवेत येत असतो. परंतु जेव्हा स्वामींच्या सेवेत आपण येणार असतो तेव्हा ते आपलं भाग्यच समजावं. कारण स्वामींच्या सेवेत जे भाग्यवान असतात तेच येतात आणि स्वामींची सेवा तेच नेहमी चालू ठेवतात. म्हणजेच काय, तर स्वामींच्या सेवेत येणं सोपं आहे, परंतु त्या सेवेत टिकून राहणं मात्र अवघड आहे आणि ते पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून असतं. कारण कधीकधी काय होतं की आपण स्वामींच्या सेवेत येतो आणि आपल्या अडचणी वाढतात आणि आपल्याला असं वाटतं की स्वामींच्या सेवेत आल्यापासून आपल्या अडचणी तर वाढतच आहेत, त्या कमी होत नाही आहेत. किंवा तुम्ही देवाजवळ जी काही इच्छा व्यक्त करता किंवा तुम्ही स्वामींजवळ जे काही मागता ते कधी कधी मिळत नाही. तेव्हा मात्र आपला विश्वास हा डगमगतो आणि आपण म्हणतो की मी स्वामींची इतकी सेवा करतो पण मला काहीच मिळत नाही. तर काहींच्या बाबतीत असंही घडतं की ते नुकतेच स्वामींच्या सेवेत येतात आणि ते महाराजांजवळ इच्छा नुसते बोलतात तर ती लगेच पूर्ण होते. तर त्यांचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ होत जातो. काहींना अडचणी पण येत नाहीत. तर असं का होतं, तर भक्तांनो, आपलं मागील जन्माचं जे काही पुण्यकार्य असतं किंवा आपल्या हातून ज्या काही चुका घडलेल्या असतात त्याचंच ते फळ म्हणायचं असतं. कारण आपण जे काही मागल्या जन्मी करत असतो त्याचा फळ आपल्याला या जन्मी देखील मिळत असतं. तर असंच काहीतरी ताईंच्या बाबतीत घडलेलं असावं. तर म्हणून हा ताईंचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या ताई नवीनच स्वामींच्या सेवेत आल्या आणि त्यांची इच्छा स्वामींनी लगेच पूर्ण केली. तर त्यासाठी त्यांनी काय केले होते हे आपण ताईंच्या शब्दात पाहूयात. श्री स्वामी समर्थ. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, या ताई सांगतात की मी अहमदनगरमधली आहे. आता माझे शिक्षण पूर्ण झालेले आहे. मी, माझी आई, माझे वडील आणि माझा एक छोटा भाऊ, आम्ही आमच्या चौघांचंच असं एक छोटंसं असं छानसं कुटुंब आहे. आता माझ्या लग्नाची देखील बोलणी होत आहेत. मी पुण्यामध्ये जॉबला असते. शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मला छान असा जॉब मिळालेला आहे. आम्ही सर्व सुखात आहोत. आमच्या घरी कशाचीही कमी नाही. माझी आई स्वामींची सेवा करते. मी तिचं पाहून माझाही स्वामींवरचा विश्वास खूपच वाढला आहे. मी देखील कुठल्याही कामाला जाताना स्वामींचं नाम घेते आणि माझं ते काम पटकन पूर्ण होतं. परंतु इतके दिवस इतकं काही वाटत नव्हतं. परंतु म्हणून मी स्वामींच्या सेवेमध्ये पूर्णपणे आले. मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आईच्या बड्डेला आईला गिफ्ट म्हणून दिली होती. ती मूर्ती घेताना एक वेगळाच आनंद होता. तेव्हापासूनच मला खरं तर स्वामींचं वेड लागलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा देव आपल्याला बोलवतो तेव्हाच आपण त्याच्या जवळ जात असतो. तसंच माझ्या बाबतीतही घडलं. मी पुण्याला जॉबला होते. आता माझ्या भावाचे 12वीची एक्झाम पूर्ण झाली होती. मी स्वामींच्या सेवेत येऊन फार काळ झाला नव्हता. मी नुकतीच स्वामींच्या सेवेत आली होती आणि काय घडले की माझ्या भावाने 12वीची परीक्षा दिली. आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडतो, त्यामुळे आम्हाला जराशी शिक्षणाच्या बाबतीत खूपच अभ्यास करावा लागतो किंवा खूप साऱ्या अडचणी देखील आम्हाला येतात. तर माझ्या भावाला देखील चांगले मार्क्स पडले होते 12वीमध्ये आणि त्याने नीट सेटची पण परीक्षा दिली होती. त्यातही त्याला चांगले मार्क्स मिळाले होते. परंतु काही अशा अडचणी असतात की ज्या यायला सुरुवात झाली की त्या लागोपाठ धडाधड येतच राहतात आणि आपल्याला काय करावे हे समजतच नाही. माझ्या भावाला इतके चांगले मार्क्स मिळून पण त्याला पुढे ॲडमिशन मिळत नव्हतं. तो माझ्यापेक्षाही जास्त हुशार आहे आणि त्याला आयुष्यामध्ये काहीतरी बनण्याची खूप अशी जिद्द आहे. त्याला शिक्षणाची फारच आवड आहे. परंतु आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं
आणि आता अचानक पुढील कॉलेजच्या ॲडमिशनसाठी त्याला खूपच अडचण येत होत्या. त्याला कुठेच ॲडमिशन मिळत नव्हतं. माझा भाऊ अगदी खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता आणि त्याने एकदा तर चक्क गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घरातले सगळेच खूप घाबरले होते. मला पप्पांचा फोन आला आणि सांगितलं की राहुलने असं करण्याचा प्रयत्न केला आहे. मी पटकन तसंच सर्व सामान घेऊन घरी परत आले आणि माझ्या भावाला पाहिलं तर तो खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता. मी आलेली पाहून तो खूपच रडायला लागला आणि म्हणाला की ताई, मला ॲडमिशन का मिळत नाही आहे? मी इतका अभ्यास करून, इतके सगळे प्रयत्न करून देखील मला ॲडमिशन का मिळत नाही आहे? आणि तो खूपच रडत होता. मला त्याची ही अवस्था बघवत नव्हती. मी म्हटलं की आता काय करणार? इथून पुढे काय आपल्याला मार्ग दिसेल तोच आपण स्वीकारायचा. जसं स्वामींच्या मनात असेल तसं नक्कीच घडणार. उद्याच्याला आपण नवीन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन होतं आहे का ते पाहूयात. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन एका कॉलेजमध्ये गेलो. परंतु तिथेही आम्हाला तसंच सांगितलं की नाही, तुमचं ॲडमिशन आता इथे होऊ शकणार नाही. हे ऐकून तर माझा भाऊ जास्तच हतबल झाला होता. आता परिस्थिती पुढे कोणाचंच काही चालत नव्हतं आणि इतका हुशार असताना देखील त्याला घरी ठेवणं हे आम्हाला बरोबर वाटत नव्हतं. कारण माझा भाऊ कधी कायचा करेल हे सांगता येत नव्हतं. आता त्याला एकट्याला देखील ठेवणं फारच अवघड झालेलं होतं. आता घरचे सगळेच घाबरले होते. आम्ही तसेच सगळे घरी आलो आणि नंतर मग मी संध्याकाळच्या वेळेस बाहेर गेले. बाहेर जाता जाता लक्षात आलं की आज स्वामींच्या मठात जाऊन येऊयात, आज गुरुवार आहे. म्हणून मी भावाला बाहेर बोलवलं आणि आम्ही दोघं मिळून स्वामींच्या मठात गेलो. स्वामींच्या मूर्तीच्या पाया वगैरे पडून तिथे महाप्रसाद होता. आमचं नशीब म्हणूनच आम्हाला त्या प्रसादाचा लाभ भेटला. आम्ही तो प्रसाद घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर भाऊ एकही शब्द बोलत नव्हता. त्याचं बोलणं फारच कमी झालं होतं. त्याची ही अवस्था आम्हाला बघवत नव्हती. आणि माझे पप्पा संध्याकाळी कामावरून घरी आले. ते घरी आले की म्हणाले की आपण आपल्या कुलदेवीला जाऊन यायचं का? आपण एकदा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घेऊन येऊयात, मग बघूयात सगळं काही ठीक होईल. असं ते म्हणाले की आम्ही लगेचच म्हटलो की हो, तसंच आपण पुढे अक्कलकोटला देखील जाऊयात. स्वामींना भेटण्याची फारच इच्छा आहे. हे तर मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, कारण प्रत्येक भक्तालाच त्या स्वामींना भेटण्याची किती इच्छा असते हे ज्याची त्याला माहीतच आहे. स्वामींना भेटायचं म्हटलं की अंगावरती शहाराच येतो. एक वेगळीच ओढ निर्माण होते की मी कधी अक्कलकोटला जाईन आणि माझ्या माऊलीला कधी भेटेन, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु लगेच अक्कलकोटला जाणं कुठे आपल्या इतकं लगेच नशिबात असतं. म्हणून जे भाग्यवान असतात त्यांनाच ही इच्छा स्वामी त्यांची पूर्ण करून घेतात आणि भक्ताला त्यांच्या जवळ बोलवतात. आता मी सेवेत आलेले जास्त दिवस झाले नव्हते. 6-7 महिने झाले असतील. मी दररोज स्वामींची सेवा करत होते. सेवा करता करता मी जॉबही करत होते. मग स्वामी आता मला खरंच अक्कलकोटला बोलावतील का? माझ्या मनात तर अक्कलकोटला जायची फारच इच्छा होती. तर पप्पा काय म्हणतात ह्याच्यावरती आता सगळं अवलंबून होतं. पप्पा म्हटले की बघूया, सांगूयात, कारण आता इतका खर्च आपल्याला पेलवणार पण नाही. कारण आपल्याला आता गाडी भाड्याने घ्यावी लागेल. शिवाय ड्रायव्हर आणि गाडीचं भाडं हे सर्व आपल्याला आपल्या बजेटच्या बाहेर जाते का ते पाहावं लागेल. पप्पा म्हटले की 2 दिवसानंतर आपण विचार करूयात. आता मात्र जराशी मनाला रुखरुखच लागली होती. कारण वाटत होतं की स्वामींची आता भेट होईल, अक्कलकोटला जाणं होईल. आई पण स्वामींच्या सेवेत होती, पण आईला देखील आत्तापर्यंत अक्कलकोटला जायला मिळाले नव्हते. तिने अक्कलकोट पाहिलेच नव्हते. मग तिने इतकी वर्ष सेवा केली तरी तिला अक्कलकोटला जायला मिळाले नाही. आणि मी तर आत्ताच स्वामींच्या सेवेत आले, मग मला लगेच कसं जायला मिळेल असं मला सारखं वाटत होतं. आता मनात 24 तास एकच फक्त विचार होता की मी कधी अक्कलकोटला जाईन. आणि स्वामींची ओढ इतकीच वाढत गेली की मला त्याशिवाय काही दुसरं समजतच नव्हतं. आणि मग एके दिवशी पप्पा घरी आले. आता ह्या घटनेला 2-3 दिवस झाले होते. मग मीच विषय केला की पप्पा काय झालं, आपण अक्कलकोटला जाणार होतो ना? तर पप्पा म्हटले की हो, आजच माझा पगार झाला आहे आणि शेठने थोडे जास्तच पैसे खर्चायला दिलेले आहेत. आता ह्या पैशांमध्ये आपण अक्कलकोटला जाऊ शकतो. मला तर फारच आनंद झाला. मग मी, भाऊ, आई आणि वडील आणि ड्रायव्हर असे आम्ही 5 जण अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोटला निघालो. अक्कलकोटच्या जेव्हा नगरीमध्ये आमची गाडी गेली तेव्हा मला अक्षरशः खूपच आनंद झाला. असं वाटत होतं की आपण स्वतः आपल्या आईला भेटायला जात आहोत. कारण
तो जो आनंद होता तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकणार नाही. भक्तांनो, जर तुम्ही पण स्वामींच्या सेवेत असाल, तुम्ही पण स्वामी भक्त असाल, तुम्ही पण जर स्वामींना तुमची आई मानत असाल, तर तुम्हाला हा आनंद समजू शकतो की जेव्हा आपल्याला अक्कलकोटला जायला मिळतं आणि आपण जेव्हा त्या पावनभूमीत पाय ठेवतो तेव्हा अगदी खूपच प्रसन्न वाटतं. असं वाटतं की आता सगळंच आपल्याला मिळालेलं आहे आणि आता कशाचीही इच्छा नाही, असं आपल्याला वाटतं. तर भक्तांनो, हा आनंद तुम्हाला समजू शकतो. आम्ही अक्कलकोटला गेलो, खूप छान दर्शन झालं, अगदी खूप वेळ तिथे बसलो. महाराजांच्या वटवृक्षाखाली देखील आम्ही खूप सारे फोटो काढले, तिथे आरती केली, महाप्रसाद घेतला आणि अक्कलकोटमधून परत यावं असं वाटतच नव्हतं. परंतु काय करणार, यावं तर लागणारच होतं. आम्ही तिथे बसल्यानंतर आम्ही बाहेर जिथे मूर्ती वगैरे मिळते तिथे येऊन बसलो. आम्ही 4 जणं बसलो होतो. भाऊ मात्र शांतच होता. त्याला फक्त त्याचंच टेन्शन होतं. त्याने महाराजांचं दर्शन घेतलं होतं, पण त्याचं चित्त मात्र नव्हतं. मी स्वामींना मनोमन प्रार्थना करत होते की महाराज, माझ्या भावावरचं हे संकट दूर करा आणि त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवू द्या. असं मी वारंवार मनोमन स्वामींना प्रार्थना करत होते. आणि तितक्यात काय झालं की पप्पांचा फोन वाजला आणि पप्पांनी तो फोन उचलला. तर माझ्या पप्पांना तिकडून एका कॉलेजमधून फोन आला होता. ते म्हणाले की तुमच्या मुलाचं ॲडमिशन आमच्या इथे झालेलं आहे, तुम्ही उद्या येऊन राहिलेली प्रोसेस सर्व पूर्ण करा. हे ऐकून माझ्या पप्पांच्या तर डोळ्यात पाणी झाले. त्यांनी लगेचच माझ्या भावाला ही बातमी दिली आणि माझा भाऊ तर अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मंदिरातच रडायला लागला आणि तो रडताना पाहून आमच्या देखील डोळ्यातले पाणी थांबवू शकले नाही. कारण महाराजांची हीच इच्छा होती की आम्ही अक्कलकोटला यावे आणि माझ्या भावाने देखील अक्कलकोटमध्ये येऊन स्वामींचं दर्शन घ्यावं अशी महाराजांचीच इच्छा होती. कारण मी, माझी आई आणि माझे बाबा आम्ही तिघंही स्वामींची सेवा करत होतो. फक्त माझा भाऊ जो होता तो स्वामींना इतके मानत नव्हता. तर आज मात्र त्याला मनोमन पूर्णपणे खात्री झाली होती की तो अक्कलकोटमध्ये आल्यानंतरच त्याचं हे ॲडमिशन झालं होतं. भक्तांनो, हा अनुभव मी तुम्हाला शब्दात सांगू शकणार नाही की तेव्हा आमच्यावरती काय वेळ होती आणि स्वामींनी ती वेळ कशी मारून नेली होती. अक्षरशः आमची इच्छा अक्कलकोटमध्ये बोलावून स्वामींनी पूर्ण केली होती. अगदी मी तर खूपच नशीबवान आहे, कारण स्वामींच्या सेवेत येऊन फार दिवस झाले नव्हते, परंतु मला स्वामींनी लगेचच प्रचिती दिली होती. मला असं वाटत होतं की माझं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असावं की मी महाराजांच्या सेवेत आले आणि मला अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन मिळालं. अक्षरशः मी महाराजांची इतकी ऋणी आहे. मला अजूनही इतकं स्वामींबद्दल वाटतं की मी ते शब्दात सांगू शकत नाही. मला महाराजांनी इतकं भरभरून काही दिलं आहे की आत्ता महाराजांजवळ काही मागावं असं वाटतच नाही. फक्त एवढंच वाटतं की महाराजांची माझ्या हातून सेवा अशीच चिरंतर कायम होत राहू देत. इतकीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तर भक्तांनो, या ताईंचा अनुभव खूपच असा भावनिक होता. महाराज सर्व काही शक्य करतात. अगदी ते भक्तांना सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि भक्तांना त्यांची प्रचिती देखील देत असतात. परंतु ह्या ताईंचं खरंच काही पूर्वजन्मीचं पुण्य असावं की त्यांना इतक्या लवकर स्वामींच्या सेवेत येऊन स्वामींची प्रचिती आली आणि स्वामींनी त्यांना अक्कलकोटला देखील बोलावून घेतले. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण जर नवीन स्वामी सेवेकरी असाल, जर तुमच्याकडे स्वामींची सेवा करण्यासाठी फोटो किंवा स्वामींची मूर्ती नसेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काही लिंक दिलेले आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही महाराजांचे फोटो, मूर्ती तसेच महाराजांचा वटवृक्ष देखील मागवू शकता. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.